लंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशे नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासे. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. ह्या उत्पत्ती एकादशी पासून माऊली ज्ञानेश्वरांचा तिकडे आळंदीमध्ये त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजीवन समाधी सोहळा साजरा होतोय. आणि ह्याच निमित्ताने मी तुमच्या समोर माऊलींचं एक सुंदर काव्य, माऊलींवर लिहिलेले एक सुंदर अभंग तुमच्या समोर सादर करणार आहे. की माझा ज्ञानोबा कसा होता बाबा, ते मी जास्त तुम्हाला सांगणार आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भोतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूजा स्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप, सर्वाभूते सुख रूप ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप, सर्वाभूते सुख रूप ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला गर्वद्विजांचा हरविला, शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा हा प्रगटला भोतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप, सर्वाभूते सुख रूप ज्ञानोबा माझा. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. गुरु सेवे लागे जान शरण एका जनार्दन, त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप, सर्वाभूते सुख रूप ज्ञानोबा माझा. राम कृष्ण हरी.